यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे। आज आपण 135व्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्कमध्ये ड्रोन शो 200पेक्षा जादा ड्रोन उतरवण्याचा प्रयत्न करत आहे। 10 मे शिवाजी पार्कमध्ये महाराष्ट्र शासन करून हा कार्यक्रम ठेवलेला आहे। ड्रोन शो बाबासाहेबांचा चला बघायला जा। ड्रोन शो चला बघायला चला। शोला गाड्यांचा बंद आहे ना, किती बहुदेव गीत बनलेलं आहे त्यांनी या ठिकाणी घालून दिलेलं आहे। मी मगाशी शिरसाट साहेबांना एक वाक्य बोललो की या शिवाजी पार्कच्या अनेक साहेबांना या स्टेजवर आम्ही बाळासाहेब पाहिले, पण आज शिवाजी पार्कवर आम्ही आकाशात बाबासाहेब सुद्धा पाहिले। हे शिवाजी केला तो प्रत्यक्षात उतरवला आणि माना उंच करून आम्ही आज डोळ्यात अश्रू घेऊन आम्ही त्या बाबासाहेबांना पाहिलं ज्यांना चैतन्य मनामध्ये आहे। या ठिकाणी मी मुंबई भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि माननीय आमदार अमितजी साटम साहेब यांना विनंती करते की आपण आजच्या या सभेला संबोधित करावे। गणांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। तुमच्या सर्वांचे अत्यंत मनापासून अभिनंदन। उभं करण्याचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे आणि अतिशय आनंदाची बाब म्हणजे ज्या बाबीचा फायदा जो आहे तो केवळ 1-2 नव्हे तर 25 ते 40 हजार विद्यार्थ्यांना महाराष्ट्रभर होणार आहे। तो म्हणजे वसतिगृहाचा विकास साहेबांनी हाती घेतलेला आहे आणि 3 स्टार हॉटेलमध्ये ज्या पद्धतीच्या सुविधा उपलब्ध होतात त्या पद्धतीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणासाठी केलेला संघर्ष आपल्याला ठाऊक आहे। तो संघर्ष पुढच्या पिढीच्या नशिबी येऊ नये, त्यांना शिक्षण सोप्या पद्धतीने आणि सुलभतेने घेता यावं म्हणून वसतिगृहांचा विकास हाती घेतलेला आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगावी या ठिकाणी या त्यांच्या जन्मगावी जागतिक म्हणून मी अतिशय जाणीवपूर्वक एका उपाधीचा उल्लेख करते आहे, तो म्हणजे आदरणीय संजय शिरसाट साहेब हे खऱ्या अर्थाने समाज नायक आहेत असं मला म्हणावं। संजयजी शिरसाट साहेब यांचा हा सन्मान या ठिकाणी मी माननीय शिरसाट साहेबांना विनंती करते की आपण मध्ये वैशाली माढे यांच्या भीमगीतांचा आनंद आपण घेतो आहोत। मगाशी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा आपल्याला 2000 ड्रोनचा जो नेत्रदीपक सोहळा आहे त्याचाही आनंद आणि अनुभव घ्यायचा आहे। मी आदरणीय आशिषजी शेलार साहेबांना विनंती करते की आपण या सभेला मार्गदर्शन करावं। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाच्या वतीने भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भव्य ड्रोन शो या विभागाचं नेतृत्व करणारे आमचे मंत्री शिरसाट साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले हर्षदीप कांबळेजी, मंचावर उपस्थित असलेले सदा सरवणकरजी, मुंबईच्या महापौर ऋतुताई तावडे, उपस्थित सर्व अधिकारी वर्ग, नागरिक बंधू भगिनी मातांनो, सर्वात प्रथम तर आपल्या सगळ्यांना मनापासून जय भीम। आवाज येऊ दे जरा जोरात, जय भीम। प्रेरित होत असतो। मला याचा खूप आनंद आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाने या विभागाचे नेतृत्व करणारे आमचे शिरसाट साहेब यांनी अतिशय देखण्या अतिभव्य अशा ड्रोन शोच्या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। बाबासाहेबांचे विचार, त्यांचं मार्गदर्शन हे जगालाही दया, क्षमा, शांती, समानता, समान संधी आणि समन्यायी भूमिकेच्या मार्गावर चालणारा विचार आहे। आणि मग या विचारावर जो कोणी व्यक्ती चालेल त्याच्या हातामध्ये यशच मिळेल या पद्धतीने सुद्धा तो दिसला पाहिजे। त्यातला प्रेरणा घेऊन भारतीय माणूस पुढे गेला पाहिजे। आणि शिरसाट साहेब, तुम्ही केलेल्या या कार्यक्रमाचं नियोजन हे ड्रोन शोच्या माध्यमातून आसमंतात सुद्धा आता बाबासाहेबांच्या विचाराची प्रेरणा घेणारी शक्ती निर्माण करणार आहे आणि ती शक्तीच मानवंदना करून
या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित या मुंबईच्या महापौर मॅडम तावडेजी, माझ्यापूर्वी ज्यांनी एक ड्रोन शो घेतला शिवाजी महाराजांच्या जीवनावर, माझे मित्र शेलारजी, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, कारण की सांस्कृतिक कार्यक्रम आहे, ड्रोनचा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला असं वाटायला नको की हे भाषणासाठी व्यासपीठ उभं केलेलं आहे. परंतु माझ्या जीवनातला आजचा हा सर्वात मोठा क्षण आहे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करताना लहानपणापासून आम्ही ते पाहत आलेलो आहे, लहानपणापासून अनेक मिरवणुकांमध्ये जात आलेलो आहे. पोटामध्ये जरी भाकर नव्हती ते तरी आमच्या तोंडातून जोरात जयघोष व्हायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आणि त्या रॅलीमध्ये धक्के खात का होईना, परंतु आम्ही ते आमच्या बाबासाहेबाला त्या रॅलीमध्ये पाहायसाठी उत्सुक असायचो. आज माझ्या जीवनातला अत्यंत महत्वाचा दिवस आहे. माझे वडील बेस्ट मध्ये ड्रायव्हर होते. महापौरताई, 20-25 वर्षे बेस्टची सेवा केलेली माझे वडील. मुंबईकराला आज सांगताना पुन्हा एकदा सांगतो, आम्हाला थोडं दूरचं समजत जाऊ नका, आपण समजत जा. अरे लाल डोंगरचा जन्म आहे माझा आणि या लाल डोंगर मध्ये आमचा असलेला जन्म. माझे वडील एसटी ड्रायव्हर होते. त्या काळामध्ये जो अण्णाभाऊ साठे चौक आहे ना, पूल ओलांडला का बाजूला आमचे खाडीच्या बाजूला आमचं घर होतं. माझ्या लहानपणी माझ्या पायाला खरूच झाले. त्या काळातले लोक जास्त दवाखाने डॉक्टर पाहत नव्हते. ते सांगायचे दादरच्या चौपाटीचं पाणी थोडं खारं आहे आणि मग मला ते घेऊन यायचे आणि त्या पाण्यामध्ये या दादरच्या चौपाटीमध्ये मला आतमध्ये थोडं पाण्यामध्ये घेऊन जायचं. कल्पना करा, माझे वडील गाड्या असतात, काही रेवड्याच्या गाड्या असतात, परंतु बाबासाहेबांच्या जयंतीला असेल की बाबासाहेबांच्या 6 डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त असेल, एकमेव चमत्कार घडतो. त्या ठिकाणी पुस्तकाचा स्टॉल लागलेला असतो आणि म्हणून मी लोकांना सांगत असतो.
त्यांच्या संघर्षापासून आम्ही स्वतःही किती शिकलो ही आपण सारे सज्ज आहोत. आकाशामध्ये आज समुद्राच्या भागात ऐवजी भारतरत्न महामानव विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे कार्य या ड्रोनच्या रूपाने जगत आहेत. अनेक विक्रम ज्यांनी साकार केले, ज्यांच्या पदव्या लिहायला कदाचित कागद अपुरा पडेल इतकं कृतिमान असं व्यक्तिमत्व. पहिले भारतीय ज्यांनी परदेशामध्ये जाऊन अर्थशास्त्रामध्ये PhD ही सर्वोच्च पदवी संपादित केली. भारताचे पहिले कायदेमंत्री, मजूर मंत्री, सगळ्यांना समान हक्क मिळावा यासाठी संविधानामध्ये सामाजिक न्याय, समता आणि बंधुता यांचं दृढ असं अधिष्ठान देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे 135वे जयंती वर्ष, हे जयंती वर्ष एक प्रेरणादायी वर्ष असावं यातून साकार झालेला हा सोहळा. सीमारेषांची चौकट नाही तर ती असंख्य भाषा, धर्म आणि जाती समृद्ध झालेली एक दिव्य जिवंत चेतना आहे. या विविधतेच्या विराट सागरातही एकात्मतेची अखंड ज्योत पेवत ठेवणारे जे अमृत आहे ते म्हणजे शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एक असा महामानव ज्यांच्या विचारांची उंची हिमालयात, ज्यांच्या संघर्षाची गाथा समुद्राएवढी अथांग आणि ज्यांच्या कार्याची किमया आकाशाएवढी व्यापक आहे. संविधानाच्या प्रत्येक ओळीतून उलगडणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी ही केवळ कायद्यांच्या चौकटीपुरती मर्यादित नाही, तर ती एका आदर्श समाज रचनेची आहे. न्याय, स्वातंत्र्य मिळवण्याचा ध्यास घेतला, जिथे प्रत्येक नागरिकाला आपलं अस्तित्व अभिमानाने भारत निर्माण केला, जो प्रगत, न्यायप्रिय आणि समताधिष्ठित असेल, आणि जिथे आधुनिक भारताची बीजे पेरली जातील. ज्या महामानवाने देशाच्या उज्ज्वल भविष्याची भक्कम पायाभरणी केली, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बालपण मात्र अत्यंत कठीण, वेदनांनी आणि अपमानाने भरलेलं होतं. अस्पृश्यतेच्या काळोख्या सावटाखाली त्यांना शाळेत वेगळं बसवलं जाईल. पाण्याच्या एका थेंबासाठी त्यांना वंचित ठेवलं जाईल. परंतु या सगळ्या अन्यायाच्या जखमांमध्येही त्यांच्या अंतःकरणात परिवर्तनाची तेजस्वी ज्वाला धगधगत होती. त्यांना ज्ञात झालं होतं की शिक्षण हेच ते शस्त्र आहे जे अज्ञानाच्या अंधाराला चिरून टाकतं आणि माणसाला स्वाभिमानाने जगण्याची ताकद देतं. या जिद्दीच्या जोरावर ज्ञानाचा अखंड प्रवास सुरू झाला. मुंबईच्या शाळांपासून ते कोलंबिया युनिव्हर्सिटी, ग्रेस इन आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या जागतिक दर्जाच्या संस्थांपर्यंत या उच्चतम पदव्या संपादन करून ज्ञानाच्या आकाशाला गवसणी घातली. त्या काळात इतक्या उच्च शिक्षणाची किमया साधणारे ते एकमेव भारतीय ठरले. आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेच्या जोरावर परदेशात सन्मानाने आयुष्य जगण्याची संधी असतानाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मातृभूमीची निवड केली. मात्र भारतात परतल्यावर त्यांना जातीच्या कारणामुळे बडोद्यामध्ये राहण्यासाठी छप्परही नाकारलं गेलं. पण अपमानापुढे झुकण्याऐवजी त्यांनी संघर्षाचा मार्ग निवडला. त्यांच्या कार्याची दखल घेत छत्रपती शाहू महाराजांनी 1920 साली त्यांना नव्या युगाचा नेता म्हणून गौरवलं आणि तिथूनच सामाजिक क्रांतीची नवी पहाट सुरू झाली.
1927 साली घडलेला महाड सत्याग्रह हा केवळ पाणी पिण्याचा हक्क मिळवण्यासाठीचा लढा नव्हता, तर तो मानवी स्वाभिमानासाठी उभारलेला पहिला महान संग्राम होता. 1927 साली महाड येथे झालेला चौदार तळे सत्याग्रह, त्यानंतरचा काळाराम मंदिर सत्याग्रह हा संघर्ष तर श्रद्धा आणि समानतेच्या संगमावर उभा राहणारा ऐतिहासिक टप्पा ठरला. हा केवळ पाण्याच्या हक्कासाठी न्यायासाठी उभारलेला पहिला महान सामाजिक संग्राम होता. 1930 ते 1932 या कालखंडात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये सहभाग घेत वंचित, पीडित आणि शोषित समाजाचा आवाज जागतिक स्तरावर पोहोचवला. अनहायलेशन ऑफ कास्ट या त्यांच्या क्रांतिकारी ग्रंथातून त्यांनी जाती व्यवस्थेच्या मूळ पायालाच हादरा दिला. त्यांनी निर्भीडपणे सांगितलं की जोपर्यंत जात अस्तित्वात आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही फुलू शकत नाही. मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही हे वाक्य केवळ एक उद्गार नव्हे, तर अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा, समतेसाठी लढण्याचा संकल्प होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष केवळ सामाजिक परिवर्तनापुरता मर्यादित नव्हता, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही वेदना, त्याग आणि कठोर परीक्षणांनी भरलेला होता. या कठीण प्रवासात त्यांच्या सोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या त्या म्हणजे रमाबाई आंबेडकर. एक शांत, संयमी पण अतुट सामर्थ्याची मूर्ती. घरात आर्थिक स्थिती असताना उपासमारीच्या छायेतही त्यांनी कधीही तक्रार केली नाही. योग्य उपचारांच्या अभावामुळे आपल्या लेकराला गमावण्याचं असह्य दुःख त्यांना सोसावं लागलं, तरीही या दुःखाने त्या खचल्या नाहीत. उलट आपल्या पतीच्या महान ध्येयासाठी त्यांनी प्रत्येक वेदना मागे सोडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ दलितांच्या वेदनांना वाचा फोडली नाही, तर त्या प्रत्येक माणसासाठी आवाज उठवला ज्याच्यावर अन्याय झाला, जो शोषित होता आणि ज्याला आपल्या कष्टांचं योग्य मूल्य मिळत नव्हतं. कोकणच्या मातीतील शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध त्यांनी थेट आवाज उठवला आणि खोटी पद्धती या अन्यायकारक व्यवस्थेच्या मुळावर घाव घालत त्यांनी शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग खुला केला. कामगार मंत्री म्हणून शपथ घेताना 8 तासांचा कामाचा दिवस, साप्ताहिक सुट्टी, किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षेचे हक्क हे केवळ कायदे नव्हते, तर कष्टकऱ्यांच्या आयुष्याला मिळालेले संरक्षण कवच होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कुटुंबाचा भाग नव्हती, तर समाजाच्या उभारणीचा केंद्रबिंदू होती. म्हणूनच त्यांनी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला, शिक्षणाला प्रथम दर्जा दिला. बालविवाह, सतीप्रथा, देवदासी प्रथा आणि विधवांचं अमानुष शोषण या सर्व कुप्रथांविरुद्ध त्यांनी प्रखर आवाज उठवून समानतेचा हक्क दिला. कायदा मंत्री म्हणून त्यांनी सादर केलेल्या हिंदू कोड बिलने महिलांना घटस्फोटाचा अधिकार, मालमत्तेत समान हक्क आणि वैयक्तिक आयुष्यात स्वायत्तता मिळवून देत अशा अभूतपूर्व निर्णयाने इतिहास रचला. तसंच कामकाजी महिलांसाठी मातृत्व रजा आणि समान कामासाठी समान वेतन या केवळ सुधारणा नाही, तर स्त्रीच्या सन्मानाचा आणि स्वातंत्र्याचा नवा अध्याय होता. कायदा मंत्री म्हणून त्यांनी सादर केलेल्या हिंदू कोड बिलने महिलांना घटस्फोटाचा अधिकार, मालमत्तेत समान हक्क आणि वैयक्तिक आयुष्यात स्वायत्तता मिळवून दिली आणि या अभूतपूर्व निर्णयाने इतिहास रचला. 1947 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. या जबाबदारीला न्याय देत त्यांनी भारतीय संविधान या अद्वितीय ग्रंथाची निर्मिती केली, जो जगातील सर्वश्रेष्ठ संविधानांपैकी एक आहे. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समानतेचा हक्क, अस्पृश्यतेचा अंत आणि सर्व प्रकारच्या भेदभावावर कठोर बंदी घालून मानवाधिकार केवळ कायद्याच्या चौकटीत न ठेवता प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवले. तसंच
प्रकाशात त्यांच्या आत्मसन्मानाला एक नवी उंची प्राप्त करून दिली. महात्मा ज्योतिराव फुले, भगवान गौतम बुद्ध आणि संत कबीर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणा स्रोत होते. त्यांच्या विचारांच्या मुळाशी असलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही मूल्ये त्यांना विशेषतः भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानातूनच सापडली. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर इतिहासाला वळण देणारा तो निर्णायक क्षण आला. त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि सुमारे 5 लाख अनुयायांना धम्मदीक्षा देऊन एका महान सामाजिक क्रांतीची सुरुवात केली. जगातील सर्वात मोठे शांततापूर्ण सामूहिक धर्मांतर म्हणून या घटनेची इतिहासात नोंद झाली. त्यांनी केवळ संविधानाची निर्मिती केली नाही, तर एका सशक्त, न्यायप्रिय आणि एकात्म राष्ट्राचा पाया रचला. म्हणूनच ते केवळ एका समाजाचे नेते नाहीत, तर संपूर्ण भारताचे राष्ट्र निर्माते आहेत. अशा या महान विभूतीचे, या युगपुरुषाचे आपण आज कृतज्ञतेने स्मरण करूया आणि अभिमानाने